नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पूर्वेकडचा जनकल्याण एक्सप्रेसवेचा निम्मा भाग. इथं आपण पाहू शकता औराद या कर्नाटक बॉर्डरच्या परिसरापासून निलंगा असेल, लातूर दक्षिण असेल, लातूर पश्चिम असेल, इथं शक्तिपीठला इंटरसेप्शन म्हणजे क्रॉसिंग आहे. मुरुड पूर्व, मुरुड उत्तर, डोकी टाऊनचा उत्तर भाग असेल, कळंब दक्षिण, कळंब नैऋत्य. पुढं इथं आपण पाहता चाकरवाडीजवळ मस्साजोग आणि चाकरवाडीच्या दरम्यान. आता मुद्दाम इथं थोडंसं क्षणभर थांबा, कारण का परत इथून असा हा धारूर दक्षिण ते आंबेजोगाई नैऋत्य असा देखील हा जोड रस्ता दिला जाणार आहे. म्हणजे चाकूरवाडी ते मस्साजोग दरम्यान हा स्पॉट पाहून घ्या. लक्षात आलं का? मुंडेवाडी असेल, देवगाव असेल, हे तळं असेल किंवा हे चाकरवाडी असेल. ठीक आहे. इथून पुढं आपण पाहू शकतो नेकनूर उत्तर, हे मांजरसुंबा आहे. इथं मांजरसुंब्याच्या लगत परत पुढे पाहता आपण नायगावचा हा आग्नेय, दक्षिण आणि नैऋत्य भाग, पाटोदा शहराचा आग्नेय, उत्तर आणि सौताड्याचा हा वायव्य भाग. एकंदरीतच अत्यंत दुर्गम भागातून बीड जिल्ह्याच्या आता आपण पाहत आहोत आष्टी पाटोदा तालुक्याचा भाग आहे हा. शिरूर असं काहीतरी मतदारसंघाचं नाव आहे. धाराशिव, कळंब असं करत लातूर, निलंगा अशी ही मार्गिका आपण आत्ता आष्टी तालुक्यापर्यंत पाहत आहोत. इथं आपण पाहू शकता भगवान बाबांच्या समाधीस्थळाच्या जवळून असेल किंवा पुढं इथं देवी लिमगाव कडा दरम्यान कड्याच्या उत्तरेपासून डोंगरगण, पुढं धानोरा उत्तर, तुमचा पुढं कुंभारवाडी ते आत्ता हा विद्यमान वाघुळूस ते धानोरा दरम्यान बालेवाडीच्या ईशान्येचा हा स्पॉट. कुंभारवाडी आणि बालेवाडी, वाघुळूस आणि धानोरा दरम्यान. आशा करतो की थोड्या फार प्रमाणात लक्षात आलं असेल.